लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 जागांसह देशभरातील 102 मतदारसंघाकरता मतदानाला सुरुवात। काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर। नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे, तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकरांमध्ये सामना। चंद्रहार पाटील आज उमेदवारी अर्ज करणार दाखल। चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार। महाराष्ट्रात तरुण मतदारांची संख्या लक्षणीय। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 1 लाखाहून जास्त नव मतदार बजावणार मतदानाचा हक्क। महायुती संभाजीनगरचे लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। आज उमेदवारीची घोषणा होणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात आर्वी तालुक्यातील तळेगावमध्ये रामदास तडस यांच्याकरता घेणार प्रचार सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुक्काम नागपूरमध्ये। प्रकाश आंबेडकरांची देखील नांदेडमध्ये धडाडणार आज तोफ। वंचित उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या प्रचाराकरता सभेचं आयोजन। एसटी बसवरील शिवसेनेच्या जाहिरात प्रकरणी आचारसंहिता भंगाची तक्रार। काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार। यंदा राज्यात चारा छावण्यांना परवानगी नाही। चारा छावण्यांमधून होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्याकरता सरकारचा निर्णय। सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना दिलासा। सोलापूरमध्ये एमआयएम कडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मवियात बंडखोरी। माजी आमदार जेपी गावितांची निवडणूक लढण्याची तयारी। मात्र गावितांच्या भूमिकेमुळे शरद पवारांचं टेन्शन वाढलं। लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरोधात मुनगंटीवार सामना। प्रतिभा धानोरकरांनी बजावला मतदानाचा हक्क। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क। 100% मतदान करा, मोहन भागवतांचे नागरिकांना आवाहन। मवियाचे उमेदवार विकास ठाकरेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क। आतापर्यंत 55 ते 60% मतदारांनी मतदान केल्याची ठाकरेंची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी ग्रामपंचायत इथं बजावला मतदानाचा हक्क। दौऱ्यावर जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क। आज 19 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश तर 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात। कमलनाथ, पी चिदंबरम, सुपरस्टार रजनीकांतनं देखील बजावलाय मतदानाचा हक्क। जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगेनं बजावलाय मतदानाचा हक्क। नागपूरमधल्या मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क। निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याकरता घेण्यात येणाऱ्या विविध क्षेत्रातील नामवंतांची मदत। साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, नाना पाटेकर यांच्यासह प्रशांत दामले आदी 16 मान्यवर सदिच्छा दूत। नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। महालच्या टाउन हॉलमध्ये मतदानाचा हक्क बजावला। मतदान जनजागृती करता गुगलचं खास डूडल। मतदानाची जनजागृती व्हावी याकरता गुगलनेही बदललं डूडल। आदित्य ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर। भाऊसाहेब वागचोर यांच्या अर्ज दाखल करण्यादरम्यान राहणार उपस्थित। अर्ज दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या रोड शो आणि प्रचार सभेचं आयोजन। संजय राऊतांविरोधात युवा स्वाभिमानी आणि भाजपा आक्रमक।
दोनही पक्षांकडून राऊतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी तक्रार दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज वर्ध्यातील तळेगावमध्ये सभा. मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर पंजा आणि राहुल गांधींच्या फोटोचे स्टिकर. नारायण राणे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज. नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर, तर अर्ज भरताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते राहणार उपस्थित. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज. मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरणार उमेदवारी अर्ज. मध्य रेल्वेतील सीएसएमटी इथल्या पायाभूत कामांकरता 2 दिवसीय रात्रकालीन ब्लॉक. लोकलच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. मुंबईमधील तापमानात घट, मात्र हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक. मुंबईत उष्मा कायम राहणार असून तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.